आणि डॉक्टर आला म्हणाला, अरे हा काही गेल्यासारखाच आहे, हा त्याला बोलता येण्याची शक्ती नाहीये. तो आतमध्ये म्हणतो मी मेलेलो नाही, मी जिवंत आहे. इतकी जीवनाची साक्ष आहे. लाईफ इज अ विटनेस टू इट सेल्फ. मी जिवंत आहे ही साक्ष दुसऱ्याने द्यावी लागत नाही. बरं, इतकं ते स्वयंप्रकाश आहे, स्वसंवेद्य आहे. हे जर असं आहे तर प्रत्येक माणसामध्ये ते आहे. तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये आहे, माणसामध्ये आहे, स्त्री पुरुषात आहे, पशु पक्ष्यात आहे, प्रत्येक ठिकाणी आहे. म्हणजे ही जी असणेपणाची जाणीव आहे, मी जिवंत आहे, चेतना त्याला म्हणतात, याचा एक महासागर आहे. चेतनेचा महासागर आहे. हा महासागर सो आपण कल्पना करायची. केवढा आहे? एक साधं घ्या, आतापर्यंत हजारो लाखो करोडो माणसं जन्माला आली, आज आहेत, सगळे जिवंत आहेत. कुठून जिवंत पण येतं? त्या महासागरातून येत. त्या सागरातून मी आलो आणि मिठाचा खडा मिठाने त्या समुद्रातून जसा वेगळा पडावा तसा त्या महासागरातून आलेला मी स्वतःला वेगळा समजतो. तर मिठाच्या खड्याने जसं समुद्रात जावं आणि समरस व्हावं तसं माझा हा जो मी आहे, हा जिवंतपण आहे, हे त्या विश्वमनाशी तादात्म्य झालं की परमार्थ झाला. परमार्थ म्हणजे हे आहे. अगदी साध्या भाषेत म्हणायचं म्हणजे माझा स्वार्थ आहे तो पण मी वेगळा आहे. स्वार्थ संपला की मी तिथे गेलो. याला देहबुद्धी असं म्हणतात. मी 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 म्हणून सगळ्याच मर्म असेल तर हा मी नाहीसा करणार, मीच वेगळे पण नाहीसं करणार. समरस म्हणजे त्याच्याशी तादात्म्य होणं आणि हे स्वार्थ सुटल्याशिवाय होत नाही. म्हणून निस्वार्थी मनुष्याची खरी जगात किंमत आहे. सगळीकडे काय अडचण आहे मला सांगा? स्वार्थ स्वार्थ मी त्या स्वार्थाला काही सीमा आहे का? एक इंग्लंडमध्ये 17व्या शतकामध्ये एक मोठा विचारवंत होऊन गेला, हॉब्स म्हणून, HOBBES. त्याचा एक ग्रंथ आहे लिव्हियाथन म्हणून, राजकारणावरती आहे आणि तत्वज्ञान. तो काय म्हणतो, माणसा इतका स्वार्थी प्राणी दुसरा नाही. आणि त्यांनी इंग्लिश मध्ये असं म्हणलंय, एव्हरी इंडिव्हिज्युअल इज ए वुल्फ टू अदर इंडिव्हिज्युअल. लांडग्यासारखा दुसऱ्याशी तो करतो. म्हणजे मराठीत म्हणजे उघडा नागडा स्वार्थ हा माणसाचा धर्म आहे. बरं का? आणि अलीकडचा काळ कठीण आला याचा अर्थ असा की कुटुंबामध्ये जे थोडं निस्वार्थीपण असतं ते न राहताना प्रत्येक माणूस स्वतः पुरतं पाहू लागला की कुटुंब संस्था विघटित झाली. बरं का? माझ्या अंतरावर चादर घाल, तू घाल तुझी, मी कशाला घालू? अरे आता तुम्ही एका घरात राहता, खाता पिता एका ठिकाणी, भाऊ बहिणी म्हणवता, माझं जोडे पूस म्हणलं तर त्या जोड्याने मारतो म्हणून आपली झालेली उदाहरणं सांगतो. काय किती निस्वार्थीपण म्हणजे किती नाही का? काय असेल मला सांगा? किंबहुना काय सांगू तुम्हाला? तुकाराम महाराज म्हणाले, परमात्म स्वरूपाचं दर्शन मला झालं येतो गोष्ट खरीच आहे, पण तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. आतापर्यंत मला थोडा तरी स्वार्थ होता, आता नाही, आता मी जगा करता आहे. म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ते या करता आहे. बरं, त्यातल्या त्यात स्वार्थामध्ये पैसा 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 म्हणजे किती. पण मी असं ऐकतो की मोठे मोठे वकील लोक असतात ना, तुम्ही त्यांना जरा काही विचारलं ना, पैसे द्या म्हणतात लगेच आणि हजारो रुपये मागतात म्हणे. त्या सुप्रीम कोर्टात तो वकील उभा राहिला तर 5,000, 10,000, 50,000 रुपये घेतो आणि काही नाही, पुढची डेट मिळायची त्याच्याकरता. म्हणतात काय स्वार्थ. त्यांनी घेऊ नये असं नाही. तुम्ही म्हणाल तुम्हाला काय लागतं, तुम्ही भिकारी आहात असं नाही. स्वार्थाची एक मर्यादा आहे ना. काही पैसा अवश्य आहे, जरूर आहे जीवनाला, अरे पण किती नाही का? वेड्यासारखं नाही करू, परंतु स्वार्थाला काही मर्यादा पाहिजे की नाही. तुम्हाला गंमत सांगतो, आम्हाला पत्र येतात, टेलिफोन येतात. बरं का? हे अगदी व्यक्तिगत आहे म्हणून नव्हे, उदाहरण सांगतो. किंवा आमच्याकडे ज्ञानेश्वर महाराजांचा सप्ताह आहे आणि आपण मानधन काय घ्याल ते सांगा. मलाही शब्द माहित नव्हता. ऑनररी नाही, ऑनरेरियम असं त्याचं मानधन. बरं का? म्हणजे मग जाण्या येण्याचा खर्च, राहण्याचा खर्च ते देण्याचं आणि सांगायची ज्ञानेश्वर. गंमत ती आहे, ज्ञानेश्वरी सांगायची. काय असेल? अरे ते काही स्वार्थाला मर्यादा आहे की नाही? मी काय सांगतोय,
आपण ध्यानात ठेवावं. स्वार्थाशिवाय प्रपंच चालणार नाही. पण केळ स्वाना स्वार्थ नसावा, नवघा नागडा स्वार्थ, हेच चालेल की नाही. एक नीतिशास्त्रामध्ये युरोपियन लोकांमध्ये एक सुखवाद नावाचा पंथ आहे. हेडॉनिझम म्हणतात त्याला. हेडॉनिझम मूळ हेडॉन म्हणजे ग्रीक शब्द आहे, लॅटिन शब्द आहे. सुखवाद. तर सुखवाद म्हणजे किती सुखवाद? देहाच्या सुखापलीकडे सुख नाही याची वृत्ती असणं, आणि ते परमार्थाला फार घातक आहे. नाही, किंबहुना असा मनुष्य जो एकटा घरात असला की जो काही नाही दुसरं काही करणार, आपण बरोबर दुसऱ्याचं करतोय, त्याची खरी तारीफ आहे. अगदी खरा मोठा तो काही नाही. मला एक आठवतं, ते भटजी बापू होते ना, त्यांचे शिष्य किती होते बरं का. तेव्हा ते एकदा जालन्याला गेले होते. जालन्याला गेले असताना त्या एका वकिलाकडे होते. तर पहाटे थंडी फार तिकडे, उन्हाळा तशी थंडी, तर थंडी होती म्हणून सकाळी हे 4 वाजता उठले. गुरु बरं का हे, बाकी शिष्य सगळे, आणि शिष्य यांच्या चरणी निजलेले असणार, चरणापाशी नाही का, गुरुच्या चरणापाशी उठले आपले. आणि गरम पाणी, ते हांडे, तांब्याचे हांडे जुने, ते चुलीवर ठेवून पाणी तापवलं त्यांनी. 4:30-5 वाजता मग उठवलं. अरे आमक्या उठा, तामक्या उठा, पाणी तापवलं म्हणाले. हातपाय धुवा, चूळ भरा. कोणी तापवलं? कोणी नाही, पांडुरंगांनी तापवलं म्हणाले बरं का. त्या मी त्यांना विचारलंय, म्हणलं बाबा खरंच तुम्हाला वाटलं का? तर ते काय म्हणाले, मी गुरु व्हायला जर खरा लायक असेल तर माझे शिष्य माझी मुलं आहेत हे मला वाटल्याशिवाय होईल का म्हणाले. काय वृत्ती आहे मला सांगा. हा खरा मनुष्य, खरं शिष्याने ते करायला पाहिजे, त्याच्याऐवजी हे सुद्धा करतायत. हा खरा परमार्थ आहे. लहान सहान गोष्टीमध्ये कशाला स्वार्थ स्वार्थ. आणि माझं तर स्पष्ट मत आहे की दुसऱ्या करता देह झिजल्याशिवाय परमार्थ नाही. बोलण्यात काय अर्थ आहे. मग किती क्षुद्र काम असू दे, पण देह झिजला पाहिजे, कारण सगळं मर्म स्वार्थाचं तिथे आहे बरं का. नाही तर मी कशाला करू हे, मी तो असं करतो त्याच्याकरता मी करू. नाही नाही नाही, देह आपल्याला समाधान पाहिजे आहे ना, आणि त्या माणसाला समाधान राहतं ना, बरोबर. हे लक्षात ठेवा आपण. म्हणून हे परमार्थ म्हणजे काय, ते जे विश्वमन आहे मोठं, याला इंग्लिशमध्ये कॉस्मिक कॉन्शियसनेस असं म्हणतात. मी की नाही या युरोपियन लोकांच्या तत्वज्ञानाचं फारसं सांगत नाही आपल्याला, पण सगळ्या गोष्टी त्याच सांगतात. ते काय, तो एक ब्रॅडले फार अति मोठा विचारवंत होऊन गेला, खरं सांग, शंकराचार्यासारखा होतो अगदी. तेव्हा त्याने असं स्पष्ट म्हटलेलं आहे की शेवटी म्हणाला आयडियलिझम ज्याला म्हणतात, हा परमार्थ याचं काय आहे म्हणाला, हेतू काय आहे. तर हे जग जसं विस्तारित आहे इतकं आपण मनाने विस्तारित होणं म्हणजे म्हणलं सगळं आयडियलिझम. मग दुसरं आहे काय, काहीच नाही म्हणले. त्यामध्ये सांगण्यात हेतू काय, हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय की आपल्या मनातली जी वासना आहे ती बाजूला काढणे. बाजूला काढणे इतकंच नव्हे, त्याच्याशी समरस होऊन जाणे, हा खरा परमार्थ आहे. हे खरं कर्माला, कर्मपणाला तेज आहे. आता करता कर्म हे आघवे करावे, हे खुंटले ते स्वभावे, आणि करी जरी आघवे तरी अकर्ता तो. असं आहे की भगवंताशी तादात्म्य झाल्यानंतर, निस्वार्थी झाल्यानंतर वेगळे पण राहतच नाही. मग मी हे कर्म करावं, हे कर्म करू नये, हा अहंकारच नाही. त्याच्या हातून परमात्मा कर्म करवतो. म्हणून 11व्या अध्यायात निमित्त मात्रम भवसव्यसाची. मग याला साधन काय तेही सांगून ठेवतो आपल्याला. याला साधन असं आहे की जर माझ्यामधून, म्हणजे आपल्या सगळ्यामधून, माझ्यामधून ते जीवन व्यक्त होत आहे ना. आपण बोलतो, चालतो, वागतो, मैत्री मित्रिणीशी वागतो, प्रपंच करतो, या सगळ्यात काय मागे काय आहे, ते जे जीवन तत्व आहे, लाईफ प्रिन्सिपल, ते असं व्यक्त होत आहे. बोलण्यात होईल, इंद्रियांच्या पाहण्यात होईल, ऐकण्यात होईल, खाण्यात होईल, व्यक्त होत आहे. ते व्यक्त जे होत आहे ते स्वार्थाच्या पार्श्वभूमीवर न व्यक्त होता भगवंताच्या जाणीवेवरती व्यक्त होणं म्हणजे परमार्थ आहे. मी पाहतो तुझ्या शक्तीनं पाहतो, मी ऐकतो तुझ्या शक्तीनं ऐकतो, मी बोलतो चालतो, सगळं तुझ्यामुळे होत आहे. ही पार्श्वभूमी ठेवली की साधन सुरू. मग
मी आमकं पाहावं का न पाहावं तुझ्या इच्छेवर अवलंबून आहे. मी करावं का न करावं तुझ्या इच्छेवर अवलंबून आहे. म्हटल्यानंतर अहंकार केला. माझ्या हातनं जीवनामध्ये काय कर्म घडावं हे तुझ्यावरती अवलंबून असल्यामुळे माझा आग्रह नाही, तू करशील ते. मग करून न केल्यासारखं पुन्हा. याला उपाय काय? याला उपाय जीवन खेळ म्हणून खेळावा. आपण समजून घ्या. अतिशय विचार करून मी सांगतोय, बरं मला ते समजून घेऊन सांगतोय मी. समजा बुद्धिबळ आहे. बुद्धिबळामध्ये लाकडाचा व्यवहार सगळा नाही का. उंट काय, हत्ती काय, राजा काय, वजीर काय, प्यादे काय, घोडा काय, हे सगळे लाकडाचे तुकडे. तुकडेच की नाही. त्याला तुम्ही आकार काही द्या हो, पण लाकडाचे तुकडे सगळे तुम्ही मांडले. कशा करता मांडले? खेळ खेळाय करता मांडले. खेळाचं मर्म काय आहे? अगदी काही व्यवहाराचा संबंध नसताना व्यवहाराचाच उपयोग करून आनंद भोगणं. एक कल्पना करा. नवरा बायको पत्ते खेळायला बसले आणि पैसे लावून खेळतायत. तर बायकोने पैसे लावले, पुरुषाने पैसे, नवऱ्याने लावले. बायकोने आणले कुठले? नवऱ्याच्या खिशातले पैसे आपण आणले आणि मग जिंकले तिने. पुन्हा गेले नवऱ्याच्या खिशात. बरोबर आहे ना. नवऱ्याच्या खिशात जातील ना, का तिच्या पर्समध्ये जातील? म्हणजे काय? केवळ आनंदा करता, निर्भय निरपराध आनंदा करता तुम्ही काहीतरी कर्म केलं. असं जर मी जीवनात कर्म करायला लागलो तर कर्म उत्तम होऊन सुद्धा त्याचं सुख दुःख मला होणार नाही. समजा बायको हरली किंवा नवरा हरला तर काय लगे डोक्यात राग घालेल? नाही. तसं सगळ्या खेळामध्ये आहे. पण काय होतं, मला जी प्रपंचाची सवय लागली आहे त्या कर्माचा निर्भय आनंद न घेताना माझा स्वार्थ त्यात घालतो आणि मग त्याचं सुख दुःख मला होतं. याचं उत्तम उदाहरण सांगतो. इंदूरला एकदा ही स्पर्धा झाली याची. तेव्हा तिथे की नाही काही असे भटजी लोक होते जे खेळण्यामध्ये फार प्रवीण होते. तेव्हा एक भटजी आले आणि बसले खेळायला. एक डाव आडला, तो असा आडला. तुम्ही पाहिले ना कधी ते खेळताना? तास तासभर नुसतं पाहत बसतात, कारण काही करता येत नाही ना. त्यात काय असतं म्हणतात की तुम्ही जर हालचाल करणार त्याचे परिणाम काय तिला पाहूनच करावं लागतं. पुढे दोन चार हे करून मग तो काय करेल, मग आपण काय करायचं. तेव्हा असे तास दीड तास पाहत बसले आणि काही जमे ना. तेव्हा मग एक याने काहीतरी हालचाल केली आणि डाव हारला. हारला ते संबंध उठले, गेले आणि जाऊन बाकीची विहिरीमध्ये उडी मारली. हारला म्हणून. बर, तर खेळाचं पर्यवसान जर असं झालं तर प्रपंचात काय होतं तुम्हाला मला अनुभव आहे. माझ्या विद्यार्थ्यांना मी असं सांगे की तुम्ही लेखाओ परीक्षेला जाताना 3 गोष्टी सांभाळा. परमार्थाला या लागवत म्हणून सांगतो. पहिली गोष्ट असेल तर आदल्या दिवशी थोडस जुलाब घ्या, त्रिफळा खा, बरं का. पोट साफ पाहिजे ना डोकं चालायला. आणि दुसऱ्या दिवशी पोटभर जीव नाही, बरं का. नाही तर खूप पोटभर चिकन खाल्ले परीक्षेला गेला तर झोपच यायची तुझे. पोट हलकं पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी, आदल्या दिवशी पोटभर झोप घ्या अगदी. आणि तिसरी गोष्ट, तुम्ही समजा एखाद्या सिनेमाला चाललात किंवा मित्राच्या घरी काहीतरी आनंदाचा प्रसंग म्हणून चाललात तर जितक्या ताण न देताना जाल, विदाउट टेन्शन, तितके परीक्षेला जा. काय आज तुम्ही कपाळाला हात लावता म्हणजे आश्चर्यच आहे. पण असं म्हणू का, निरूपणाला जसं येतं तसं या असं म्हणू का? ताणच नाही काही आपलं. काय सांगता, ऐकलं ना ऐकलं, झोप घेतली तरी नुकसान काहीच नाही, फायदाच आहे. घरी निघायचं नाही का. कर्म असं झालं पाहिजे. ते केव्हा होईल? त्या कर्माला खेळ म्हणून खेळला पाहिजे. म्हणून ऐसे असावे संसारी. कसा खेळ खेळतोय, डाव मांडलेला आहे. असं झालं तरी व्हावा, असं झालं तरी व्हावं, याचं नाव परमार्थ. खरं किती विचित्र झालंय बघा. आता तुम्ही क्रिकेट बिकेटच्या मॅचेस पाहता ना, काय ताण असतो तो. अरे खेळ खेळायचा तो आनंद करता येईल. आता त्याला काय विलक्षण स्वरूप आलंय काहीतरी. तसं आपलं झालंय. आपण लग्न कारण करतो
ते खेळ खेळावा म्हणूनच करतो, नाही का? मी काही वेडावाकडे सांगत नाही. तुम्हाला माहिती आहे ना की या कामवासनेला भोगण्याला सुद्धा संस्कृतामध्ये रतिक क्रीडा म्हणतात. रतिक क्रीडा म्हणजे हा खेळ आहे. हा जर खेळ असेल तर त्यापासून इतका ताप मनाला व्हायचा म्हणजे कुठेतरी खेळात चूक नाहीये, खेळणाऱ्यात चूक आहे. म्हणून काही दिवसापूर्वी हा विषय सुरुवात करायच्या वेळेला मी आपल्याला सांगितलं की माझ्या मते, हे मी जरा आणखी पुन्हा सांगतोय, कृष्णाचं जर खरं कौतुक असेल या सर्व वेदांतामध्ये तर त्याने कर्माला महत्व दिलं नाही, साधनाला महत्व दिलं नाही, भक्तीला सुद्धा नाही, करता कसा बदलेल याला महत्व दिलेलं आहे. करता बदलला की सगळे जीवन बदललं एकदम. बघा तुम्ही, नाही करता सुधारला पाहिजे आणि हा परमार्थ आहे. करता सुधारणं म्हणजे मग त्याची दृष्टिकोन बदलणं, त्याच्या वासना बदलणं. थोडक्यात सांगतो, आतमध्ये नवा मनुष्य तयार करणं हा परमार्थ हा कराय. मग तो कसा होईल? जो सगळं माझं 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 म्हणतोय, हे सगळं तुझं तुझं आहे म्हटल्यानंतर मी स्वतः तुझाच आहे, तू ठेवशील तसा. म्हणून तो आतला नवा बनतो. बघा, आणि हे जर झालं नाही ते कृष्णमूर्तींचं वाक्य फार अप्रतिम आहे. दी ओनली रेव्होल्युशन इज दी इनर रेव्होल्युशन. क्रांती आहे ती, या शंकाच नाही. आणि भगवद्गीतेचा आरंभ त्या आतल्या क्रांतीमध्ये आहे. अर्जुनाला काय तू सोबत खात्रीने चाला होता, अरे भीष्म घेऊन काय बरोबर मी यानं जिंकणार आहे. तर त्याला आतमध्ये बदल सुरू झाला. आणि हेही सांगून ठेवतो आपल्याला, मानवी जीवनात खरी क्रांती केव्हा होते? बाहेरचं जे माझं जीवन आहे त्याच्याबद्दल संशय यायला लागला की समजावं क्रांती सुरू झाली. ती टिकत नाही. एक उदाहरण घ्या, तुमचा मुलगा गेलाय आणि प्रेत पडला, असं वाटतं काय जीवन आहे काय हे? ते तात्पुरतं होतं. बघा, जर खरंच झालं ना, पैसा गेला एकदम आणि अरे काय आहे ते जर पुढे गेलं म्हणजे दृश्याचा धोका जर माणसाला जाणवू लागला तर आज चालला. ही क्रांती आहे खरी, क्रांतीची सुरुवात आहे. लगेच अरे हे खरं नाहीये बुवा, काय मग खरं आहे? माणसाची जिज्ञासा निर्माण होते. म्हणून विश्वमनाशी तादात्म्य होण्याकरता ज्ञानेश्वर महाराज सांगले, कर्म तर करावंच लागेल, कर्म केल्याशिवाय चालणार नाही. पण कर्म करीत असताना त्या कर्त्याची दृष्टी काय आहे हे तिकडे झालं पाहिजे. आता पुढच्या श्लोकात ते आहे बरं का. काय म्हणाले की नैव किंचित करोमी ती युक्तो मन्येत तत्त्वविद. जो खरा जाणता असतो तो म्हणतो मी खरंच काही करीत नाही, घडतंय होतंय, मी करीत नाहीये. मग त्याने ते आपल्या देहाच्या सर्व क्रिया पश्यन शृण्वन स्पृशन जिघ्रन आसनन गच्छन स्वपन श्वसन, म्हणजे खाणं पिणं उठणं बसणं पाहणं हे सगळं इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तंत इति धारयन. इंद्रिय आपली आपापल्या विषयाच्या मागे आहेत, मी काहीच करीत नाही. म्हणजे मी एका यंत्रवत आहे. आणि हे 8व्या अध्यायात सांगितलेलं आहे की ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति भ्रामयन सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. आणि हे आपल्या भारतीयांच्या साधू संतांमध्ये रामकृष्ण परमहंसांचं वाक्य आहे, मी यंत्र तू यंत्री. माझ्यावरती स्वामित्व गाजवणारा मालक आई तू आहेस आणि मी यंत्र आहे तुझं. असं ज्याला खरं खरं वाटलं की आतून कोणीतरी मला ढकलत आहे, कोणीतरी काम करून घेत आहे. तुम्हाला विद्यार्थ्यांना नेहमी अनुभव येतो बघा की प्रश्न वाचला याचं उत्तर माहिती असतं बरं का, त्यावेळेला आठवत नाही आणि पेपर संपून बाहेर आला की डोक्यात येतं लगेच. होतं ना असं. अरे तू जर नाही का अभ्यास केलायस, तू लिहितोयस, तू करतोयस, मग हे का नाही का? त्याचं काय होतं सांगतो, सग गमतीनं सांगतो. आपल्याला 2 मन आहेत ना, 2 थर आहेत मनाचे. कॉन्शियस माइंड, जाणीवेचं जागेपणचं मन, आणि खालचं मन, त्याला अंतर्मन म्हणतात. तर काय असतं की जसं हे बोरिंग असतं ना, बोरिंगचं की नाही जरा झालं की बाहेर यायला लागतं, मग त्याला थांबवावं लागतं. तसं आपण जे खालच्या मनात साठवलेलं असतं ना, ते पेपर लिहू लागलं की बाहेर पडायला लागतं बरं का. काय होतं, काहीतरी भीती म्हणा, शॉक म्हणा, काहीतरी होऊन ते दडपण बसतं त्यावर. ते आत असतं, अरे मला माहिती आहे ते पण काही येत नाही बाबा बाहेर बरं का. आणि ते सुटलं की बाहेर येतं ते. तर पेपर संपल्यावरती टेन्शन गेलं की बाहेर येतं ते. बाहेर गेल्यावर तर बाहेर गेल्यावर काय करायचं.
म्हणून मी म्हणतोय जाताना टेन्शन न ठेवता जावं. गेम खेळतो आपण बरं का, अशा याने जावं. पण त्याला काय पाहिजे, नापास झालं तरी वाहवा, न झालं तरी हे आहे नाही का. अहो काय याला पार्श्वभूमी काय, तुझ्या इच्छेनं होणार आहे. याला स्वामी रामतीर्थांचं एक लक्षात ठेवा आपण बरं का. राजी है हम उसी में. काय उर्दू छान आहे. राजी, राजी म्हणजे तृप्त. राजा शब्द जो आहे ना, रजा हुआ, जो तृप्त आहे तो राजा. आमच्या मोगलाईमध्ये की नाही हिंदू लोकांना जे खुश मिजाज आहेत त्यांना राजा म्हणायचे. तेव्हा राजा क्या काम आहे, कसा आहे बरं का, राजा असा. तेव्हा राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है. तुझी इच्छा जी असेल त्यामध्ये आम्ही खुश आहोत, तृप्त आहोत. राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है. मग म्हणाले कसं आहे, या यू भी वाह हुआ है और हो भी वाह हुआ है. पास झालं तरी वाह हुआ, नापास झाले तरी वाह हुआ. ऐकून ठेवा, तसं करू नका बरं का. मुलांचं कसं असतं बघा, एक पोरगं होतं, पहिलीची परीक्षा म्हणजे ते गणिताचा पेपर चांगला लिहिला, त्याने घरी आणला बापाला दाखवायला काय. मग ते बरोबर जाऊन लचाट करून सगळं द्यावं लागलं. ते हे जसं त्यांनी त्या अज्ञानाने केलं, पण म्हणजे इतकी त्याची किंमत पाहिजे. आपण म्हणजे इतकं ते धरून चालतोय. पहिल्यांदा की नाही लोक काय म्हणतील, अरे लोकांना काही काय हे आहे का, म्हणजे आडलंय का लोकांचं काही की तू नापास केव्हा होते, मी नाव केव्हा ठेवते तुला. कोण विचारतोय मला सांगा, आपल्या मनातच बरं का आपल्याविषयी. नंतर पैसा खर्च झाला, वय वाया चाललं, मग आता लग्न करायचं होतं ते नाही, हजार भानगडी हो. जणू काय लग्नाने त्याच्या संबंधाच्या परीक्षेचा काय करावं नाही. कशाला काहीतरी जोडण्यासारखं झालं आपलं नाही. सांगण्याचा हेतू आपल्या लक्षात आला ना. कर्माचं तंत्र हे असं आहे की मग प्रकृती म्हणजे या जगातली जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेनं माझं जीवन चाललेलं आहे. अगदी पहिल्यांदा सांगितलं, मी या जगात आलो ते माझ्या इच्छेने आलेलो नाही. अगदी ते 7 तरचं वाक्य हे मी पुन्हा पुन्हा सांगतो. आपल्याला तत्वज्ञानी होतं फ्रेंच, यू आर थ्रोन इन टू दी वर्ल्ड. जगात तुम्ही फेकलात जणू काय. परिस्थिती काय काय कुठे कसं माझ्या हातात नाही, आलेलो आहे. अशा याच्यामध्ये कर्म पाहताना वेगळेपणाने पाहता आलं की जिंकले ते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे पार्था या देही मी ऐसा आठवू नाही, तरी कर्तृत्व कैसे काही उरे सांगे. अरे ज्या देहामध्ये मी ही याची आठवण सुद्धा नाही, त्या ठिकाणी मी करतो ही भावना राहील तरी कशी. हा आदर्श आहे बरं का, तो यंत्रवतच चालला. अशापैकी काय होतं, असं दृष्टांत घ्यायचा म्हणजे असं असतं बघा, एकदा तुम्ही गती दिलीत की नाही त्या गतीला आणखी गती मिळते. त्याला ऍक्सिलरेशन असं म्हणतात, तुम्हाला माहिती आहे हो ना. त्याला गती दिली तसं तो करता आहे ही गती देहाला जर खरी मिळाली तर शेवटी तोच वाढतच जातो, ते पुन्हा नाहीच. आणि याचं मूळ असेल तर त्याचं स्मरणात आहे, त्याला नामस्मरण असं म्हणतात. नामस्मरण म्हणजे हा देह तुझा आहे आणि तुझ्या शक्तीनं कर्म चाललंय, तुझ्या हातात दिलाय, नाही तुला न्यायचं तिकडे बरं का, हे ते आहे. मग तुकाराम बुवांनी त्याच्यावर आणखी खरोखर सुंदर म्हणाले, इतकं तरी कशाला करता. आईच्या खांद्यावरचं मूल बसलं तर त्याला कुठे जावं काय करावं याचा काही संबंध आहे का. तसं मी भगवंताचा मनाने झालो, त्याच्या कडेवर बसलो, तर मग मला चौकशी करायचं कारण काय. आज हे कर्म ते केलं, उद्या ते कर्म ते केलं, आज हे शुभ कर्म आलं ते केलं, अशुभ कर्म आलं ते केलं. किंवा विद्यार्थ्याच्या दृष्टीनं आज हा अभ्यासाला केला, उद्या तो अभ्यासाला केला, फळ देणारा तो पाहिजे, मी कशाला चौकशी करू. आणि हे अर्जुनाला शिकवण्याकरता गीता सांगितली की तुझ्या हातात नाहीच आहे, अरियाना मी आधीच मारलेले आहे. याचा अर्थ असा, कालप्रवाहामध्ये त्यांचा मृत्यू आलेलाच आहे. नाही तुम्हीच कल्पना करा, गांधी ज्या वेळेला प्रार्थना सभेला येऊ लागले त्यावेळेला त्यांना कल्पना असेल की 5 मिनिटात मी आता मरणार आहे. विचार करा आपण, नाही का. म्हणजे मोठ्या मोठ्या माणसांना सुद्धा आपल्या जीवनात घडणारं कर्म संपलं आहे याची जाणीव नाही. आणि नाही म्हणावं तर म्हातारपणापर्यंत राहतातच आहेत. अरे कर्म संपलं, डोळे गेले, कान गेले, अजून जातोय मी, काय माझ्या हातनं कर्म आहे. नाही, त्याची इच्छा काय कुणा असतो, हे आपल्या जीवनाला लागू केलं पाहिजे. तुम्ही करून बघावं. अभ्यास हा फार छान असतंय. तरुणपणी जरी आलं ना तर कधी दुःखी व्हायचा नाही.
तुम्हाला मी शब्द सांगून ठेवतोय उर्दू मध्ये, खुश मिजाज, मिजाज म्हणजे तब्येत, मिजाज कैसी म्हणजे तब्येत, खुश मिजाज म्हणजे स्वाभाविकच आनंदी, ऐसा है तो भी वाह हुआ, यहाँ यू भी वाह हुआ है और वो भी वाह हुआ है. सोपं नाहीये, मलाही जाणीव आहे बरं का. कुणी काही म्हणालं तरी मनावर परिणाम न होऊ देणं मोठी गोष्ट आहे बरं का, सोपे नाही. पण अभ्यास आहे ना, असं काय करता नाही का, अभ्यास होते. समजा आपल्याला कानडी येत नाही आणि एक मनुष्य आला आणि आपल्याला कानडीत शिव्या देऊ लागला, आपल्याला काय कळेल, बोलला काहीतरी झालं नाही का, त्याच्या हावभावावरून काय कळेल, बाकी कळणार नाही. तसं जीवनात जे कर्म माझ्या वाट्याला आलंय ते करीत असताना त्याचा परिणाम काय होणार आहे याचा विचारच करू नये. काय होणार आलं ना, तो खरा ज्ञानी आहे असं सांगतात. मग म्हणून ऐसे तनुत्यागे वीण अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता. अव्यक्त आणि व्यक्त, मेल्यानंतर अव्यक्त, आणि तनुत्यागे वीण म्हणजे देहात असताना सुद्धा त्या परमात्मा स्वरूपाचे अव्यक्ताचे गुण त्यांच्या अंगी दिसतात. आणखी काय सांगावं. म्हणून सत्पुरुष हा देहात दिसला तरी देहात नसतो. याला इंग्लिश मध्ये एक फार अप्रतिम वाक्य आहे जीसस बद्दल, ख्राइस्ट बद्दल. ही वॉज इन दी वर्ल्ड. श्रीमंतीची जाणीव नसणार, विद्वान असेल पण विद्वानाची त्याला किंमतच नसणार. बर असं ते आहे. किंबहुना हा ते असं पाहिजे की भटजी बापू एक गोष्ट सांगत ती सांगून बसली. तर ठुमरी गायला आणि फार अप्रतिम गायला म्हणाले बरं का. तेव्हा याने सगळी वाहवा केली आणि याने त्याला हार घातला. ते झाल्यावर की वा काय गायला असतो. तर तो काय म्हणाला, माझा गुरु काय गात होता तुम्हाला कल्पनाच नाही, त्यामुळे म्हणलं माझं गाणं इतकं चांगल्याची मला जाणीवच नाही. कसे असते बघा, म्हणजे आणखी वरचं पाहिल्यानंतर अरे याची काहीच किंमत नाही अशी जाणीव जशी ठेवावी, तसं त्या माणसाला जगात सगळं असून सुद्धा ते आहे याची जाणीवच त्याला नसणार. म्हणून डोळ्यांनी पाहतो, कानाने ऐकतो तरी घडतंय, यंत्रवत घडतंय, मी त्यात नाही ही जाणीव त्याला. जानकी जीवन स्मरण जय जय राम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, राम रघुपति राघव राजा.